वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तानी सरता केलो तैशा परी, संतानी सरता केलो तैशा परी, चंदनिते बोरी व्यापियेली, गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. तुका म्हणे आले समर्थाचे मना, तरी होय राना रंक त्याचा, गुण दोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. विठ्ठल विठ्ठल ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं, भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वंदे महापुरुषे ते चरणारविंदम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, मचा लागलो निज चरणा, मचा लागलो निज चरणा. ओ स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भेरू. अहो स्वामी तुझ्या देवा, यावरी न करावा भेरू. संतानी सरता केलो तैशा परी, चंदनिते बोरी व्यापियेली, गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगातून महाराजांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. संतांची प्राप्त झालेली कृपा, कशा पद्धतीने संतांनी आपल्यावर कृपा केली, दृष्टांताच्या माध्यमातून महाराजांनी सांगितलंय. विठ्ठल भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय, सद्गुरु जोग महाराज आणि सर्व संत मांदियाळी, सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे पुण्यसलीला चंद्रभागा मातेच्या पावनतीरावर या ठिकाणी महायोग पीठ असणारं भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचं निजधाम, भगवान पांडुरंगरायाचं स्वरूप असणारं श्री क्षेत्र पंढरपूर. आणि या पंढरी क्षेत्रामध्ये चालू असलेली ही चातुर्मास्याची सेवा आणि सेवेमध्ये वैकुंठवासी ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन भगवत सेवेकरता झिजवलं, साधकांच्या सेवेकरता त्या ठिकाणी अर्पण केलं, असे असणारे परमपूज्य प्रातस्मरणीय आपले सगळ्यांचे सद्गुरू बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत. आपल्या या मठामध्ये सुद्धा आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गुरुबंधू असणारे, परममित्र असणारे प्रमोदजी महाराज आणि सर्व महाराज मंडळी सर्वांच्या सहकार्याने
या ठिकाणी संपन्न होत असलेला हा बाबांचा उत्सव गाथापारायण सोहळा, या उत्सवातील आजची 3ऱ्या दिवसाची सेवा आहे, माझ्याकडे आलेली आहे। सेवेकरता या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, ज्येष्ठ गुरुबंधू असणारे आदरणीय संस्थेचे आपले अध्यापक भक्तराजजी महाराज आहेत, आदरणीय आपले बाबा आहेत, सगळी जुनी मंडळी या ठिकाणी आहेत आणि आजी माजी गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणी मी वंदन करतो। आपण सर्वांनी मिळून ही सेवा करायची। विठ्ठल विठ्ठल पंढरपुरामध्ये आलोय आणि परमपूज्य बाबांची आठवण झाली नाही असं कधी होणार नाही, कारण बाबांचा आणि पंढरी क्षेत्राचा असा काही जिव्हाळ्याचा संबंध होता। चातुर्मास म्हटलं, संपूर्ण पंढरी क्षेत्रातल्या लोकांना तुम्ही जर विचारलं, बाबांचं कार्य, बाबांची सेवा, बाबांचं भजन, त्यामुळे संपूर्ण पंढरी क्षेत्रातली लोकंसुद्धा बाबा म्हणजे पंढरपूर आणि पंढरपूर म्हणजे बाबा असं समीकरण मानत होते। चातुर्मास्यामध्ये जर बाबा दिसले नाही, म्हणजे असं कधी झालंच नाही म्हणा, परंतु आज बाबा नसल्यामुळे, स्थूल शरीराने नसल्यामुळे, म्हणजे अजूनही आपल्यासारख्याला ज्यांनी बाबांचा सहवास ज्यांना लाभलेला आहे, बाबांच्या बरोबर आनंद लुटलेला आहे, अजूनही थोडंसं काहीतरी कमीपणा वाटतो। विठ्ठल विठ्ठल बाबा ज्यावेळेस होते त्यावेळेस पंढरपूरमध्ये चैतन्य त्या ठिकाणी अनुभवायला येत होतं। वैकुंठवासी परमपूज्य गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर यांना आम्ही काही पाहिलं नाही, पण ज्यांनी ज्यांनी पाहिलं ते लोक असा अनुभव सांगतात। पंढरी क्षेत्राला आल्यानंतर कदाचित गर्दीमुळे पांडुरंगाचं दर्शन नाही घेता आलं आणि वैकुंठवासी मामांचं दर्शन झालं, तर लोक असं मानायचे की आपल्याला पांडुरंगाचं दर्शन झालं। तसं आता ही सगळीच मंडळी आहेत, आम्ही सुद्धा बाबांचा सहवास थोडा का होईना लाभला। कधी कधी गर्दीमुळे नाही पांडुरंगाचं दर्शन झालं, पण बाबांचं दर्शन झालं तरी कृतकृत्य वाटत होतं, एवढं बाबांचं सामर्थ्य होतं। विठ्ठल विठ्ठल त्यांच्या जाण्याने जी काही पोकळी निर्माण झालेली आहे संप्रदायामध्ये, ती कधीच भरून निघणार नाही। त्यांच्या जागेवर कोणी येऊ द्या, कोणी सेवा करू द्या, सेवा करावी, परंतु बाबा ते बाबाच होते। बाबांची तुलना म्हणजे माझ्या पाहण्यात तरी, प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी असते, कदाचित माझी अतिश्रद्धेमुळे मी बोलत असेल, पण बाबांसारखा महात्मा पाहायला मिळालाच नाही। विठ्ठल विठ्ठल हयात असताना परमपूज्य बाबांनी कधी कोणती सेवा कोणाला करू दिली नाही। अगदी आता आजारी पडल्यानंतर वगैरे मग तो प्रश्न थोडासा वेगळा आहे, पण जोपर्यंत बाबा व्यवस्थित चालत होते, फिरत होते, तोपर्यंत बाबांनी कोणालाच सेवा करू दिली नाही। परंतु आता स्थूल शरीराने बाबा आपल्यामध्ये नाहीत, त्यांची सेवा म्हणजे काय? स्वामीची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, एरते पांडवा वाणिज्य करणे। ज्ञानोबराय म्हणतात सेवा म्हणजे काय? त्यांनी जे आपल्याला काही सांगितलेलं आहे त्यांच्या मनाप्रमाणे वागणं, त्यांना प्रसन्नता होईल असं वागणं, हीच खरी त्यांची सेवा आहे। शुद्धचर्या हेची संतांचे पूजन, संतांचे पूजन, लागत ती नाही धन
लागतची धन नाही वित्त, लागतची नाही धन वित्त, लागतची नाही धन वित्त, चर्याची संतांचे पूजन, चर्याची संतांचे पूजन, चर्याची संतांचे पूजन, चर्याची संतांचे पूजन. त्यांचं एक स्मरण म्हणून हा उत्सव आहे. नाही आपल्याला त्यांची ती सेवा करता आली, परंतु त्यांनी चालू केलेलं गाथापारायण पंढरी क्षेत्रामध्ये अव्याहतपणे चालू राहावं. त्यांनी केलेला हा उत्सव, हो, कारण हा उत्सव अगदी भव्य दिव्य प्रमाणामध्ये बाबा करत असत. गाथापारायणाला हो एकदम खूप आनंद येत असे. काही वर्षी मला सुद्धा गाथापारायणा बसल्याचा योग आला. ते बाबांच्या बरोबर परमार्थ करायचा म्हणजे निकरीचा परमार्थ होता. कधी कधी आम्हाला कंटाळसुद्धा यायचा, कारण एकादशी असायची आणि बाबा कधी कधी 3-3 ठिकाणी भजनाला जायचे. त्यावेळेस त्यांचं महत्त्व एवढं कळलं नाही. त्यावेळेस चुकून आम्ही थांबायचो. विठ्ठल विठ्ठल त्यांनी जो काही जबरदस्तीने परमार्थ करून घेतला त्यातलं थोडंफार शिल्लक राहिलंय. त्याच्यामुळे आज एवढं बोलता येते, एवढं थोडं का होईना भजन करता येते. त्यांनी भरभरून दिलं. ते सगळं जर घेतलं असतं तर खूप भजन करता आलं असतं. पण जेवढं थोडंफार आपल्या भाग्यानुसार आपल्याला प्राप्त झालं, त्या ठिकाणी हा उत्सव आदरणीय प्रमोदजी महाराज आहेत, भक्तराज महाराज आहेत, प्रशांत महाराज आहेत, ही सगळी मंडळी सगळ्यांच्या सहकार्यातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. बाबांची सेवा करण्याचा योग या ठिकाणी वाङ्मयीन सेवा का होईना आपल्याला या निमित्ताने करता येईल म्हणून महाराजांना म्हटलं मी काय हरकत नाही येतो. विठ्ठल 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 आपण बाबांच्या सेवेतून कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. त्यांनी आपल्यावर एवढे उपकार केलेले आहेत. काही जरी आपण केलं, उत्तीर्णता येणे नोहे जन्मे असे उपकार आहेत. पण प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. या दृष्टीने आपण ही सेवा करतोय. संतांची सेवा, संतांचं पुण्यस्मरण. वैकुंठवासी परमपूज्य आदरणीय घोले बाबा असं म्हणायचे, बुवा त्यांचं पुण्यस्मरण आपण नाही केलं तर त्यांचं काही बिघडत नाही, पण आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. म्हणून आवर्जून आपण त्यांचं पुण्यस्मरण केलं पाहिजे. कारण ज्ञानोबराय म्हणतात, जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीशी ठावो, जयाचेने संगे ब्रह्मभावो, भ्रांतासही विपाय आठविला चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता, लाभू अथी. त्यांची प्रशंसा केल्यानंतर अनेक प्रकारचे लाभ आहेत. आपण जर लाभाचाच विचार केला तर लाभातच आपलं कीर्तन संपेल. संतांचं स्मरण करण्यात किती लाभ. ज्ञानोबारांच्याच भाषेत सांगायचं झालं तर हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेचे सदा. पहिलं ऐकावे, नंतर वानावे आणि मग पाहावे. संतांच्या संबंधीने ऐकलं, संतांना आपण संतांचं वर्णन केलं की मग संत कळतात. आणि संतांना आपण जर पाहिलं, अनुभवलं तर आपली आत्मवस्तू आपल्याला प्राप्त होते. कारण संत म्हणजे आपला आत्माच. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारांनी अनेक ठिकाणी वर्णन केलंय. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीचं मुक्तता. किती फायदा संतांच्या वर्णनामध्ये. ऐक जे तवाच्या विसवे ते साधुकता. संतांचं वर्णन केलेलं देवाला सुद्धा आवडतं. तेही प्राणा परवते आवडती मज निवते. जे भक्तचरित्राते प्रशंसिते. तुकोबाराय म्हणतात, संतांचं वर्णन केलं की मनुष्याला पुण्य प्राप्त होतं.
पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, नेगे माझी वाचाची, नेगे माझी वाचाची. आपल्याला पुण्य प्राप्त होतं, आपलं पाप जातं, आपल्याला आपलं स्वरूप प्राप्त होतं, आपण देवाला आवडणारे होतो. किती देवाला आवडणारे होतो? भगवान परमात्मा म्हणतात, पै प्रियाची वार्ता जी अनुवादिती पंडुसुता, ते मानू परमदेवता आपुली आम्ही, ते आमचे निज ध्यान. हो, हा देवतार्चन, हो, किंबहुना समाधान ते मिळते. मला वाटतं इथली कुठली तरी कवी डबल आली ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणजे ज्ञानोबारांना ते वर्णन करताना शब्द सुचले नाही, तीच ओवी डबल लिहिली. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून कीर्तन म्हणजे काय, आता एक क्षेत्र आहे, क्षेत्रामध्ये राहणारी सगळी मंडळी आहेत, चातुर्मास्य करणारी, सेवा करणारी मंडळी आहेत. आणि क्षेत्रातलं जे कीर्तन असतं ते काही अधिकारवाणीने उपदेश करण्याचं कीर्तन नाही. या निमित्ताने जी सेवा करणारी मंडळी आहेत, भगवंताचं चिंतन करणारी मंडळी आहेत, कोण जाणे कोणा घडे उपासना, ही बसलेली मंडळी आहेत. आपल्याला माहिती नाही कोणाचा अधिकार काय आहे. या कीर्तनाच्या निमित्ताने त्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडावी. आपल्या जीवनात काही न्यून असेल ते पूर्ण व्हावं, सांग व्हावं, याच्याकरता सेवा. विठ्ठल विठ्ठल आणि मुख्य म्हणजे बाबांचं चिंतन आपल्याला या निमित्ताने करायचं आहे, बाबांचं वर्णन आपल्याला करायचं आहे, म्हणून ही सेवा आहे. कारण वाङ्मयीन का होईना आपल्या मुखातून, खरं तर शब्दाने आपल्याला त्यांना सांगता येणार नाही. कारण संत ज्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत ते स्वरूप जेथ मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रेगे, इंद्रिया किरजोगे काय होईल. परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालेले असतात आणि परमात्म्याचं जे वर्णन आहे ते शब्दाने करता येत नाही. कारण शब्द हे कार्य आहे आणि परमात्मा हे त्याचं कारण आहे. संत जे असतात भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झालेले असतात आणि ज्ञानोबारांनी भगवंताचं वर्णन केलं आहे. शब्दे विन संवादू दोजे विन अनुवादू, शब्दे विन संवादू दोजे विन अनुवादू, आहे तव कैसे निगमे, हे तव कैसे निगाळे, परे ही परते बोलणे खुंटले, परी परते बोलणे गुंतले, आवै करी कैसे निसांगे, वै करी कैसे निसांगे, कानडाव विठ्ठल कर्नाटकू, कानडाव विठ्ठल परमात्म्या संबंधी बोलायचं असेल तर शब्द वाचून बोलायचं.
शब्देवीन हे शब्देवीन संवादिजे इंद्रिया नेनता भोगिजे. पुढं काय? बोलादी झोंबिजे प्रमेयासी. कारण परमात्मा हे आपलं आत्मस्वरूप आहे आणि आत्मस्वरूप असं आहे नामरूप संबंधो जाती क्रिया भेदो आकाराशीचे प्रवादो वस्तूशी नाही म्हणून शब्दाने त्याचं वर्णन करता येत नाही. मनाने तो जाणला जात नाही. शब्दाने वर्णन करता येत नाही, मनाने तो जाणला येत नाही. मग एवढा प्रयत्न कशा करता करायचा? त्याचं उत्तर आहे मनाने जाणला जात नाही, तो जाणणे स्वरूप हे कळण्याकरताच. विठ्ठल विठ्ठल म्हणून बाबांचं वर्णन आपण काय करणार आहे? काय वाणू आता पुरी वाणी तैसे श्रीगुरूचे महिमान आकळिता की असे साधन हे जाणून म्या नमन निवांत केले. त्यांना नमस्कार करायचा आणि तोडक्या मोडक्या वाणीने आपल्याला जेवढं वर्णन करता येईल तेवढं करायचं. आजचा जो अभंग आहे महाराजांनी संतांची कृपा सांगितलेली आहे, अनुभव सांगितला आहे संतांच्या कृपेने प्राप्त झालेला. का सांगितला त्याची एक दोन कारणं आपल्याला विचारित घेता येतात. पहिली गोष्ट म्हणजे कृतज्ञता म्हणून अनुभव सांगितला. ज्यांच्यामुळं आपल्या जीवनात काही बदल घडला, आपल्याला त्यांचं श्रवण घडलं, काही आपल्या जीवनात त्यांची चांगली अक्षरं ऐकायला मिळाली, माणसाने जन्मभर त्यांच्याशी कृतज्ञ राहावं आणि अवश्य त्यांचं नाव घ्यावं. विठ्ठल विठ्ठल काही लोकांना आपल्या गुरुचं नाव घ्यायला सुद्धा लाज वाटते. वैकुंठवासी मामासाहेब असं सांगायचे उदाहरण. एखाद्याला जर विचारलं तर मी इतकं चांगलं कीर्तन करता, इतकं चांगलं प्रवचन करता, कुठं शिकले? तो म्हणतो शिकायला बिकायला कुठंच गेलो नाही, घरीच तयार झालं म्हणतो. असा घरीच तयार झालेला आहे. शंकराचार्य भाष्यामध्ये म्हणतात असांप्रदायवित मूर्खवत उपेक्षणीय. त्याला कुठलाही संप्रदाय नाही, अशा माणसाची मूर्खासारखी उपेक्षा करावी. ऐकू नये. विठ्ठल विठ्ठल कृतज्ञता म्हणून नाव घेतलं पाहिजे. जगद्गुरु श्री तुकोबारायांना संतांच्या विषयी फार मोठी कृतज्ञता आहे. अनेक वेळा तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलं आहे. कधी परोक्ष असेल, कधी अपरोक्ष असेल. परोक्ष म्हणजे संत नाहीत आणि संतांच्या समोर गेल्यानंतर कोणी विचारल्यानंतर तुमच्या जीवनात एवढा चांगला अनुभव प्राप्त झाला, तुमच्या मुखातून गाथा आली. तुकाराम महाराज म्हणायचे माझं काहीच नाही, हे सगळे संतांचे आमच्यावर झालेले उपकार आहेत. हो, अनेक ठिकाणी परोक्षही वर्णन केलं आहे. विठ्ठल विठ्ठल आणि कधी कधी संतांच्या समोर संत समोर उभे आहेत आणि विचारतात महाराज तुमच्या मुखातून सुंदर गाथा आलेली आहे, काय तुमची गाथा आहे, काय तुमचे शब्द आहेत? महाराज संतांना म्हणतात हे सगळं माझं, ह्याच्यात काहीच नाही. आजीचे हे मज तुम्ही कृपादान, आजीचे हे मज तुम्ही कृपादान, आजीचे हे मज दिले संत जन, दिले संत दान, आजीचे हे मज तुम्ही कृपादान, दिले संत जनी माय बापे, दिले संत जनी माय बापे, दिले संत जनी माय बापे, दिले संत जनी माय बापे. आणि मुखावाटे अमृत वचने, मुखावाटे अमृत वचने, मुखावाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नोहे जन्मे, उत्तीर्णता येणे नोहे जन्मे.
वाटे अमृतवचने उत्तीर्णता येणे नोहे जन्म उत्तीर्णता येणे नोहे जन्म. संत समोर आहेत, संत अपरोक्ष आहेत, संत प्रत्यक्ष आहेत. आणि असं असताना सुद्धा महाराज वर्णन करतात. बऱ्याच वेळेला लोक पुढं वर्णन करतात, पण मागं करतील की नाही सांगता येत नाही. पुढं म्हणतात आम्ही तुमच्याकडेच शिकलो, आणि मागं म्हणतात आम्ही त्यांच्याकडे नाही शिकलो. पण तुकाराम महाराजांचं मात्र तसं नाही. संत असोत नसोत, कारण खरेच संतांचे उपकार, आणि जे खरं असतं ना, ज्यांचे खरे उपकार असतात, कुठेही गेलं तरी मनुष्याच्या मुखातून इच्छा नसली तर ते बाहेर पडतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाबांनी सगळ्यांच्यावर खरे उपकार केले होते. त्याच्यामुळे माणसाची इच्छा नसली तरी त्याच्या मुखातून बाबांचं नाव येईल. एक रामायणातला दृष्टांत आठवला. ते प्रभू रामचंद्रांना वनवास प्राप्त झाला. लक्ष्मण महाराजांना राग आला, आणि लक्ष्मण महाराज म्हटले फक्त एक कैकई आणि मंथरा ही दोनच मतं विरुद्ध बाजूने आहेत. म्हणजे दशरथ महाराजांच्या, किंवा दशरथ महाराज सुद्धा आपल्या बाजूने, आपल्या विरोधात एवढीच दोन मतं आहेत, बाकी सगळी अयोध्या आपल्या बाजूने. म्हणून एक काम करू, आपण आंदोलन करू आणि या दशरथ महाराजांना आपण तुरुंगात टाकू आणि तुम्हाला पुन्हा राज्यावर बसू, सिंहासनावर बसू. त्या प्रभू रामचंद्रांनी सांगितलं लक्ष्मणा, असं आपल्याला जबरदस्तीने सिंहासनावर बसायचं नाही. मला अयोध्येच्या सिंहासनावर बसायचं नाही, अयोध्येतल्या राज्यातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयरूपी सिंहासनावर बसायचं. आणि असं जर बसायचं असेल तर त्याला काहीतरी करून दाखवावं लागेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जबरदस्तीने मानणं. मोठे महाराज आहेत, आले की नमस्कार केला पाहिजे. नाही केलं तर एखाद्या दिवस आपल्याला काही त्रासही होईल. पदावर बसलेले आहेत, मानलं पाहिजे, ही गोष्ट वेगळी. आणि आचरणाने, आपल्या प्रेमाने, आपल्या कार्याने नास्तिकातल्या नास्तिकाला सुद्धा मानायला लावणं बाबांचं सामर्थ्य आहे. विठ्ठल विठ्ठल ज्येष्ठ श्रेष्ठ महात्मे आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी श्रद्धा असते. अनेक महात्मे आहेत, किंतु परंतु येऊ शकते. पण दोन महात्मे आपल्या संस्थेच्या परंपरेतले आजही हयात आहेत. म्हणजे बाबा गेले, एक तर कोरेकर बाबा आणि बोधे बाबा. किती कसाही मनुष्य असू द्या, कुठल्याही क्षेत्रातले असू द्या, नाव घेतल्यावर हात जोडलेच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असं म्हणतात. सद्गुरू जोग महाराज त्यांचं असंच होतं. ज्ञानोबारांनी वर्णन केलंय, नाना संभ्रमाचे आई ती स्नेह जैसा ये अभिव्यक्ती दर्शनाचे नि प्रशस्ती पुण्यपुरुष. एखाद्याच्या घरी आपण गेल्यानंतर त्याचा जे उपचार आहेत त्याच्यावरून त्याचा स्नेह प्रगट होतो. नाना संभ्रमाचे नि आयती. संभ्रम म्हणजे आदर सत्कार. घरी गेल्यानंतर जर कपाळावर आट्या पडल्या तर, घरी गेल्यानंतर त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचे केलेले उपचार, त्याच्याहून त्याचा स्नेह प्रगट होतो. त्याप्रमाणे ज्ञानोबा म्हणतात दर्शनाचे नि प्रशस्ती पुण्यपुरुष. तसं पुण्यपुरुष जो असतो ना, त्यांच्या दर्शनाने आपल्याला शांती प्राप्त होते. दर्शनाने शांती प्राप्त झाली की म्हणायचा हा पुण्यपुरुष आहे. सद्गुरू जोग महाराजांच्या बाबतीत असं सांगतात, इंग्रजांचा काळ आणि त्यावेळेस वारी निघाली. तर वारी निघाल्यानंतर इथं पंढरपूरमध्ये काहीतरी साथ आली होती. इंग्रजांनी वारी वाखरीवरच थांबवली. कोणी पंढरपुरात जायचं नाही. लांबून लांबून सगळे लोक आलेले. देवाचं आपल्याला दर्शन झालं नाही तर कसं काय होणार. सगळे लोक तळमळ करू लागले, हळहळ करू लागले. पण इंग्रजांच्याकडे जाऊन बोलायचं कोणी. कारण इंग्रज जे होते तोंडाने बोलत नव्हते. कशाने बोलायचे? दांडक्याने बोलायचे. ते कठोर शासन होतं त्यांचं.
कोण जाईल? सगळे सद्गुरू जोग महाराजांच्याकडे गेले. महाराज म्हटले काय हरकत नाही, आपल्याला म्हणणं मांडायला काय हरकत आहे. त्यांचा जो मुख्य अधिकारी होता त्याचा तंबू होता. जोग महाराज काठी बिठी घेऊन त्या तंबूच्या बाहेर जाऊन नुसते उभे राहिले. तो आत बसलेला होता. महाराज उभे राहिल्यावर तो उठून उभा राहिला. दर्शनाचे नि प्रशस्ती पुण्यपुरुष. तो फोन कोणाचा आहे त्याच्यात दुसरं काहीतरी लागलं. विठाल 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 मामांना भेटायला काही लोक यायचे, म्हणायचे आम्ही मामांच्याकडे तक्रार करणार, मामांना जाब विचारणार. म्हणजे गुरुवरे कोरेकर बाबा सांगतात यायचे, खालच्या खोलीत मामा बसलेले असायचे. आल्यानंतर मामांना बघितलं, मामा नुसते म्हणे काय बुवा, काय बुवा म्हटले की नाही दर्शनाला आलते म्हणायचे, निघून जायचे. विठाल 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 अगदी त्याच तोलामोलाचं व्यक्तिमत्व म्हणजे सद्गुरू आपले बाबा होते. हो. म्हणजे अगदी सर्वांशी समान. बाबांच्या अंतकरणात कसलंच कधी कपट नाही. लहान मुलासारखा बाबांचा भोळा स्वभाव होता. विठाल 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 तुकोबारायांचं प्रमाण. आम्ही आडी करे, आम्ही आडी करे, आम्ही आधी करे, आम्ही आधी करे, प्रेमा सुखाची लेकरे, प्रेमा सुखाची करे, पायी गोविली वासना, तुच्छ केले ब्रह्मज्ञाना, पायी गोविली वासना, तुच्छ केले ब्रह्मज्ञाना. तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. का करतात? कृतज्ञता म्हणून करतात. का करतात? त्यांचा अनुभव आपल्या उपयोगाचा आहे म्हणून करतात. का करतात? त्यांना प्राप्त झालेला जो अनुभव आहे, आनंदाचा अनुभव आहे, गप्प बसू देत नाही म्हणून करतात. कमळकळिका धालेपणे, हृदयीच्या मकरंदा ते राखोनीने, दे राया रंका पारणे, अमोदाचे त्याप्रमाणे आपल्याला आलेला अनुभव तुकोबाराय त्या ठिकाणी व्यक्त करतात. महाराजांनी साधकाची भूमिका घेऊन हा अनुभव प्रगट केलेला आहे. महाराजांच्या जीवनचरित्राकडे जर आपण पाहिलं तर अनेक चढ उतार झालेले आपल्याला दिसून येतात. कारण महाराजांची भूमिका जी आहे ती साधन सिद्धाची भूमिका आहे. विठाल विठाल अनेक दुःखाचे प्रसंग आले आणि किती दुःखाचे प्रसंग आले तरी महाराज डगमगले नाही. सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, लाभा लाभ न धरावे, दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पंडुसुता, तैसा सुख दुःख प्राप्ता, मध्यस्तू जो. अनेक प्रसंग आले पण सगळी प्रतिकूल परिस्थिती महाराजांनी आपल्या परमार्थाला अनुकूल करून घेतली. महाराजांचं चरित्र, संतांचं चरित्र एवढेच करता ऐकायचं. आपल्या जीवनातली सगळी प्रतिकूल परिस्थिती आपल्याला परमार्थाला अनुकूल करून कशी घ्यायची. महाराजांच्या लक्षात आलं आता या संसारामध्ये तर आपल्याला काही सुख प्राप्त होणार नाही. मग सुखाच्या शोधामध्ये महाराज निघाले. उठलं की सकाळी भंडारा डोंगरावर भजन करायला जायचे, नामस्मरण करायचे, चिंतन करायचे. आणि त्याचा परिणाम असा झाला, महाराजांच्या जीवनामध्ये संत भेटले. साधकाच्या जीवनामध्ये जोपर्यंत संत भेटत नाहीत तोपर्यंत त्यांनी केलेली जी साधनं आहेत ती त्याला यथार्थ फल देत नाही. कधी कधी ती साधनं सगळी निष्फल होतात. पण संत भेटल्यानंतर म्हणून ज्ञानोबारायांनी संतांना साधकाच्या उपायरूपी वनातलं वसंत म्हटलेलं आहे. अमृतानुभवामध्ये आता उपाय वन वसंतो
जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू, कारुण्याचा, किंवा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात, बनकरू झाडेशी जीवेसाठी, पाडोनी जन्मे काढी आटी, फळेशी तेची भेटी, जे वसंत पावे. वसंताचे रिगवणे, हा झाडाचे नि साजणे, पुढं तैशी करणे सांगती ज्ञान. वसंत ऋतू आला पाहिजे. किती त्याला पाणी घाला, झाडाला खत घाला. आताचं नाही सांगत बरं का, आता अशी झाडं आहेत त्याला कधी फळं येतात, हे हायब्रिड सगळे. हो, परंतु संत हे साधकाच्या जीवनातला वसंत ऋतू आहेत. संत जीवनात आले. हो, तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये संत. आतापर्यंत नाना साधनाच्या केल्या, नाना साधनाच्या केल्या खटपटा, नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवती हो याच्या दारवंटा, परित्यान पवती हो याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव झाली आडपाटा, जाणो जाता जाणीव झाली आडपाटा, योग अभ्यास सिद्धी रोधिता ती वाटावो, योगाभ्यास सिद्धी रोधिता ती वाटावो, योग अभ्यास सिद्धी रोधिता ती वाटावो, योगाभ्यास सिद्धी रोधिता ती वाटावो. धन्य हे आनंदाची सापडली वेळ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, धन्य हे आनंदाची सापडली वेळ. मग ते मला चाला आठवत होतो मी. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवती हो याच्या दारवंटा, जानो जाता जाणीव घाली आडफाट, योगाभ्यासे सिद्धी रोधित ती वाटावो, धन्य हे आनंदाची सापडली वेळ. विठ्ठल 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 महाराजांनी भूमिका घेतली, अनेक साधनं केली, पण संत भेटले. आणि मग संतांनी काय केलं? महाराज अभंगाच्या पहिल्या संताने सरिता सरता केलो तैशा परी, संताने 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 सरता केलो तैशा परी. चंदने ते गोरी, चंदने ते गोरी व्यापियेली, गुण दोष याची न विचारी काही, गुण दोष याची न विचारी काय. चंदने ते बोरी, चंदने ते बोरी व्यापियेली, गुण दोष याची न विचारी काय, गुण दोष याची न विचारी काय. संतांनी बहुतेक ठिकाणी लोक सरिता म्हणतात बरं का, म्हणजे ते बसलेले शब्द ना, आपल्या शब्द जास्त तोंडात सरिता बसलेला आहे, सरता नाही बसलेला, पण तो एकदम अर्थ बदलून जातो त्याचा. सरिता म्हणजे नदी, आणि सरत केलं म्हणजे आम्हाला सरत केलं, तिथपर्यंत नेऊन पोचवलं. संतांनी सरता केलो, महाराज म्हणतात केलं बरं का, झालो म्हटलं नाही. आम्ही आमच्या प्रयत्नाने पुरुषार्थाने झालो नाही, त्यांनी केलं. संतांनी सरता केलो
कैशा परी तैशा परी केलो चंदनी ते बोरी व्यापिली. जसं चंदनाच्या झाडाने बोरीच्या झाडाला सुगंधित करावं, त्याप्रमाणे आमच्या जीवनामध्ये संतांनी आम्हाला सर्त केलं. विठ्ठल विठ्ठल आता हे संत कोण? संतांनी सर्त केलं म्हणजे नेमकं काय केलं? आणि संतांनी सर्त केलं याच्याकरता चंदनाचा आणि बोरीचाच दृष्टांत तुम्ही का दिला? थोडंसं विस्ताराने चिंतन आपल्याला करता येईल. संत शब्द जो आहे हा नेहमीच येणार आहे, त्यामुळे त्याचा मी जास्त विस्तार करत नाही. त्याच्यावर आपल्याला रोजच ऐकायला मिळणार आहे. संत कोणाला म्हणायचं? संत हा काही वेशावर अवलंबून आहे. संत हा काही देशावर अवलंबून आहे. संत हा स्त्री आहे का पुरुष आहे का लहान आहे का मोठा याच्यावर कशावरच अवलंबून आहे. हो, बाह्य लक्षणावरून संत ओळखता येत नाही बघा. प्रत्येकाच्या संताच्या व्याख्या वेगवेगळ्या आहे. त्यामुळे केवळ बाह्य लक्षण असून 4 माळा घालतो का 5 माळा घालतो, किती वाजता उठतो, चांगली गोष्ट आहे. म्हणजे ते संत असतात, ते लवकर उठतात, त्याच्या माळाही जास्त घालू शकतात. पण नुसत्या माळा आणि नुसतं बाह्य लक्षण असलं म्हणजे तो संत आहेत. माझं माऊलीचं नेहमी भांडण होतं याच्यावर, कदम माऊलीचं. म्हणजे विनोदाने बरं का, तर आम्ही एकत्र राहतो, आपला विनोद चालतो आमचा. मी म्हटलं तुमची संतांची व्याख्या काय? जो 2 वाजता उठतो तो संत. मी त्याला विनोदाने म्हणत असतो. हो, आणि आहे, कारण त्याच्यासाठी सुद्धा अंतःकरणाची वृत्ती तशी लागती तरच तो मनुष्य उठू शकतो, नामस्मरण चिंतन करू शकतो. पण अंतःकरण किती व्यापक झालं याला खूप महत्त्व आहे. विठ्ठल विठ्ठल एखादी व्यक्ती खूप लवकर उठते, खूप देवदेव करते, दिवसभर देवासमोरच बसते, पण कोणाला चांगलं म्हणत नाही, सगळ्याचा रागद्वेष करते. आणि एखादी व्यक्ती समाजाची सेवा करत नाही, काही नाही. आणि एखादी व्यक्ती कदाचित बाह्य लक्षण तुम्हाला काही दिसत नसेल, पण अंतःकरण प्रेमळ आहे, सगळ्याच्या सुखात सुख, सगळ्याच्या दुःखात दुःख, कधीच कोणाचा रागद्वेष नाही. आणि समाजाची सेवा जर करत असेल तुम्ही संत कोणाला म्हणणार? विठ्ठल विठ्ठल आपलं माऊलीनं आम्ही बसलो की आमची चर्चा झाली शास्त्रीबाबांच्या खोलीमध्ये. मी त्यांना प्रश्न विचारत असतो. हो, एक व्यक्ती 2 तास देवासमोर बसते, विनोदाने बरं काय येत काय. तो संत का एखादी व्यक्ती जे का रंजली गांजली त्याशी म्हणे जो आपुले, सगळ्या समाजाची सेवा करते, सगळ्यांच्या त्या ठिकाणी समरस होते, ते संत. आता दोन्हीचे वेगवेगळे अंग आहेत, त्या अंगाने विचार करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल अहो, सामान्य आमच्या जनाबाई गोवऱ्या थापायच्या, फक्त नामदेवरायांच्या सहवासात आल्या, नामदेवरायांची देवाची सेवा केली, संत पदवीला जाऊन पोचल्या. त्यांची कीर्ती पार कबीर महाराजांच्यापर्यंत गेली. आणि कबीर महाराज त्यांना भेटण्याकरता पंढरपूरला आले. आणि सकाळी सकाळी नेमक्या जिथं भेटायला आले होते तिथं जनाबाईंची आणि एका बाईची गौरवून भांडणं चालली होती. आणि जिच्याबरोबर भांडणं चालली होती तिलाच विचारलं, संत जनाबाई कुठं राहतात? म्हणजे एखाद्या नास्तिक माणसाला महाराजांचा पत्ता विचारण्यासारखा आहे. ती म्हटली, भांडकुदळी जणी सकाळपासून माझ्याबरोबर भांडते आणि आता कधी संत झाली म्हटली. अभी काय संत आहे का? कबीर महाराजांना सुद्धा शंका आली ना थोडीशी. महाराज गेले आणि म्हणायला लागले, अहो जनाबाई, मी तुम्हाला भेटायला पर काशीवरून आलो संत म्हणून, आणि तुम्ही खुशाल भांडताय. जनाबाई हसल्या, म्हटले, तुम्हाला कोणी सांगितलं संत झाल्यावर भांडायचं नसतं म्हणून? आणि भांडणाने माझा संतपणा जात असेल तेवढा कमकोत संतपणा थोडा आहे माझा. विठ्ठल विठ्ठल उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य आणि त्यांचा जनकाचा संवाद आला आहे. जनकाने सांगितलं, कोणी ब्रह्मज्ञानी असेल त्याने 1000 गायी घेऊन जा. सगळे एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागले.
ब्रह्मज्ञानी होते पण मी ब्रह्मज्ञानी आहे असा आत्मविश्वास नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी ब्रह्मज्ञानी आहे म्हटलं की तो ज्ञानी राहत नाही. कारण मी ज्ञानी आहे म्हटलं की ज्ञान वेगळं आणि तो वेगळा झाला. विठ्ठल 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 नागपूरकर बरोबर आहे का? मी ज्ञानी म्हटलं की ज्ञानी राहत नाही. ते एक संत होऊन गेले तिकडे उत्तरेमध्ये, अखंडानंदांचे गुरु उडिया बाबा. त्यांना जर म्हटलं ना बाबा आप ब्रह्मज्ञानी आहे, ते म्हणायचे हमको गाली देता है क्या? हम ब्रह्मज्ञानी नहीं है, हम ब्रह्म है. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हजार गायी शिष्याला सांगितलं घ्या. ते बाकीचे जे कुजबूज करायला गेले, एक उठला ना त्याच्यातला, तो म्हणायला ओ याज्ञवल्क्य महाराज तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात का? त्यांनी हात जोडले, म्हणले नमो ब्रह्मवादिभ्य. बरोबर आहे संस्कृत, बघा चुकलं तर सांगा. ब्रह्मवाद्यांना मी नमस्कार करतो. गोकामावयम म्हणले मला फक्त गायीची इच्छा आहे. तो म्हणायला लागला हो तुम्ही ब्रह्मज्ञानी म्हणवताना गायीची इच्छा करता? ते म्हटले इच्छा केल्यानंतर ब्रह्मज्ञानी माझं ब्रह्मज्ञान जात असेल एवढं कच्चं माझं ब्रह्मज्ञान आहे का? इच्छाच तू कोटी वस्तूंनी म्हटलेलं आहे पंचदशीमध्ये. असं पक्क ब्रह्मज्ञान पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जनाबाई म्हणजे काय सामान्य होत्या का? जनाबाईंचा एक अभंग आहे, जनी जाय पाणी आशी, जनी जाय पाणी आशी, जनी जाय पाणी आशी, मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणी आशी, पाय भिजोने दी हात, माथा घागरी वाहात, घागरी वाहात, जनी जाय. मूळ ऐकायचं असलं तर किशोरी अमोणकर ऐका, अरे विलंबितमध्ये. काय जनाबाईंचा अधिकार आहे? शेवटी जनाबाई म्हणतात धुने धुवनी आणि म्हणे नामयाची जनी, असा ज्यांचा अधिकार आहे. म्हणजे सामान्य जरी दिसत असेल ते संत आहेत. विठ्ठल विठ्ठल. बाबा आपल्याला सामान्य दिसत होते. काय ज्ञानोबांची ओवी आहे, सामान्यत्वेची मनुष्यपण, हा मनुष्यत्वे देखीजे, परी निर्धारिता नेनिजे सोय जायाची. आता सांगा पूर्वार्ध. मला असे टोकं म्हणायची सवय आहे. आमचं आळंदीला रोज प्रवचन असतं मंदिरामध्ये संस्थेचं. मी असं टोक सांगितलं, तिथले श्रोते असे आहेत की ते मागच्या पुढच्या 2-4 वया सांगतात, मागच्याही 2-4 आणि पुढच्या 2-4. ज्ञानेश्वरी पाठ आहे पूर्ण हरिपाठासारखी बरेच श्रोत्यांची. निर्धारिता नेनिजे सोय जायाची, सामान्यत्वे देखीजे. एक तुकडा आठवला आणखी, आता एक राहिला फक्त बरं का. म्हणजे असं जर पाहिलं तर एकदम सामान्य दिसतं. बाबांना पाहिल्यानंतर सामान्य दिसत होते बाबा. हो, मार्गाधारी वर्तावे. हां, मोबाईलची मत घेतली तरी चालेल, मी नाही म्हणणार नाही, पण सांगा ओवी. विठ्ठल 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 मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. एवढे विद्यार्थी घडवले बाबांनी, इतके चातुर्मास बाबांनी केले. हो, आता आमच्यासारखे सामान्य लोक म्हणजे सांगू नये आपलं कीर्तनात काही, परंतु इतरांना प्रेरणा मिळत असेल. हो, आमचे गुरुवारी कोरेकर महाराज सांगत असतात, कीर्तन कोणाचं चांगलं झालं ज्याचा मी कीर्तनात नाही आला त्याचं. पण जे खरं घडलेलं आहे, हो, आम्ही बाबांच्यामुळेच, मी तर बाबांच्यामुळेच इकडे आलो. हो,
नोकरीत कुठं गेला असतो, अगदी बाबा शेवटपर्यंत म्हणत होते. एकदम पडलेले असताना सुद्धा हॉस्पिटलमध्ये कधी बाबांना भेटायला गेलं, बाबा हातात हात घ्यायचे. माझी माऊली बरं झालं तुम्ही माझं ऐकलं, नाही तर आता कुठं गेले असतं काय झालं असतं तुमचं. आता बघा बरं संस्थेमध्ये तुम्ही आले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या मनाला अनुकूल सल्ला देणारे लोक आहेत, पण आग्रहाने हेच कर म्हणणारे संत कमी आहेत. काहींना जर आपण विचारलं हे करू का, ते आपला कल बघतात. बाबा मी गायन शिकवा, वा वा गायन शिकलंच पाहिजे, चांगलं गायन शिकलं पाहिजे, भीमसेन जोशी अमुक तमुक. चला बाबा मी डोंगरावर जाऊ का, वा वा डोंगरावर तर गेलंच पाहिजे. पूर्वीच्या लोकांनी डोंगरावर साधना केली नाही. बाबा मी लग्न करू का, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोन कीजे. आईवडिलांची सेवा तर केलीच पाहिजे, कारण संतांना माहिती आहे आपण नाहीच किती सांगितलं याला तरी हा आपला ऐकणार, तेच करणार नाही. त्यामुळं मग कधी कधी साधू संत तसा उपदेश करा. हो आपल्या कुरेकर बाबाकडे गेलं की बाबाचं असं असतं बरं, कल बघतात ते, आणि जसं त्याचा कल असेल तसा उपदेश. विठ्ठल 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 बाबांचं मात्र प्रत्येक संतांची भूमिका वेगवेगळी आहे. सगळे संत समान आहेत, आपल्याला सगळेच आदरणीय आहेत, सगळेच पूज्य आहेत. त्यांनी त्या त्या भूमिका त्या त्या याच्याकरता घेतलेल्या साधकांच्या करता. पण बाबांची भूमिका सिद्धाची नव्हती बरं का, साधकाची भूमिका होती. बाबा आवर्जून सांगायचे हेच कर. हो आता मी तर नोकरीत असताना बाबांनी माझं पॅन्ट शर्टमध्ये असताना बाबांनी फक्त माझं कुठंतरी भजन ऐकलं. लहानपणापासून लहानपणी मी भजन करत होतो, त्यामुळे थोडंसं भजनाची आवड होती. आमच्या ज्येष्ठ भगिनी होत्या, त्यांचं आणि बाबांचं खूप प्रेम होतं. त्यांच्यामुळे बाबा आमच्या गावी आले. काय करतो म्हटले हा तुमचा भाऊ. म्हटले काय नाही भजन बिजन त्याला चांगलं येतं, तो नोकरी करतो. बाबा म्हटले मला म्हणून दाखवा बरं. मग ती संध्याकाळी भजनात एखादी चाल म्हटली असेल, मी चाल ऐकल्यानंतर बाबांना खूप आवडलं. बाबांनी लगेच हात धरला. हो बाबांना गुणीजन खूप आवडायचे, म्हणजे एखादा चांगला गायक असेल तर बाबा त्याला प्रेम करायचे, सर्वांच्यावरच प्रेम करायचे. हो आई जशी जाणत्यापेक्षा नेणत्यावर करते, तसं चांगल्यापेक्षा कधी कधी वाईटावरही प्रेम करायचे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चातुर्मासमध्ये सगळेच प्रकारचे यायचे. आता कसे आहेत मला माहीत नाही, आता चांगले असतील. हो आता आमच्याकडे पहिल्या वर्षाला येतात तिकडे आळंदीला. हो त्याच्यामध्ये ट ठ ड आणि असे असतात, काही सगळे नसतात बरं का तसे. वेगवेगळ्या संस्कारातून आलेले असतात, पण ते बरं आहे तुम्ही इकडे बरेचसे संस्कार देऊन पाठवता, त्यामुळे आमचे प्रयास थोडेसे कमी होऊन जातात. विठ्ठल 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 चातुर्मासामुळे खूप फरक पडतो मुलांच्यावरती. एखादा चातुर्मासामध्ये त्या काळामध्ये तंबाखू खाणारे होते, चोऱ्या करणारे होते, आता मोठे झालेले आहेत ते. बाबांना माहिती आहे, बाबा तेव्हापासून पाहतात. पण आशांच्यावर बाबांचं प्रेम जास्त, आशाला जवळ घ्यायचं. कदाचित आम्हाला कधी कधी रागसुद्धा यायचा, आम्ही एवढे सत्वगुणी असं वाटायचं, आम्ही सत्वगुणी पण हाच तमोगुण आहे. आणि बाबा एका मूर्ख माणसावर प्रेम करतात, आपल्यावर करत नाही असं कधी कधी वाटायचं. त्याच्यात बाबांचं उदार अंतकरण होता. बाबा असं कधी कधी बघत होते तुम्ही ठीक आहे सुधारलीचे, पण हा कधी सुधारायचा. विठ्ठल 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 आईशी कळवळ्या डबल झाली डबल. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करीला भावीला प्रीती, करीला भावीला प्रीती, ऐसी कळवळ्याची
कवलाची जाती करिला भाविना प्रीती करिला भाविना प्रीती आईची कवलाची जाती कवलाची जाती. बाबांनी मला सांगितलं आता भजनाला नियमित यायचं. मी म्हटलं बाबा आता माझी नोकरी तिकडं दिल्लीला. त्यावेळेस असं होतं की ते इकडल्या माणसाला तिकडे पाठवायचे नोकरीवाले, तिकडल्या माणसाला इकडं. मला काय बाबा आता शक्य नाही, मी आता चाललो, आता 6 महिने नाही तर वर्षानेच मी येणार दिल्लीहून. बाबांनी आशीर्वाद दिला. बाबा म्हटले काही नाही, पांडुरंगाची सेवा करा, नामस्मरण करा, तुमची लवकर बदली होईल म्हणे. म्हणजे घडलेली घटना मी सांगतोय बरं का. आणि शक्यच नव्हतं, कारण त्या कंपनीवाल्यांचं असं पॉलिसी असते, त्याला पॉलिसी म्हणतात की तिकडल्या लोकांना तिकडे टाकायचं, तिकडल्यांना इकडे पाठवायचं. अगदी सुताराम संबंध इकडे येण्याचा नव्हता. पण मी गेलो आणि इकडं मुंबईला समुद्रामध्ये एक असं काम निघालं की ज्या कामातलं थोडंफार मला माहिती होतं. माझ्या हातात लगेच ते पत्र पडलं की तुमची आत्ताच्या आत्ता बदली मुंबईला करण्यात येत आहे. मला अक्षरच्या पत्र हातात घेतलं, बाबांची आठवण झाली. विठ्ठल विठ्ठल बाबांच्या शब्दात काय ताकद असते बघा, लक्षात. बरं, बदली झाल्यानंतर मग आता म्हटलं बाबांच्यामुळं आपली बदली झालेली आहे, आपण बाबांच्या भेटीला गेलं पाहिजे. मुंबईला आल्यानंतर मग येऊ लागलो आळंदीला. म्हटले अजून जवळ बदली होणार. बाबांनी आशीर्वाद दिला आणि तळेगावला बदली झाली. तळेगावला एक फार मोठा असा बोगदा, 16 किलोमीटरचा बोगदा होता. तिथं प्रोजेक्ट कंपनीने घेतला, मी तिथं आलो. आता तळेगावला आल्यानंतर मग दर शनिवार रविवारी आळंदीला यायचो. हो, कोणी कुठं महाबळेश्वरला जायचं, कंपनीतले लोक गाड्या द्यायचे, ते लोक इकडं फिरायला तिकडं फिरायला. आपण फिरायला कुठं जायचं, चला भंडारा डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर. आणि एकदा त्या भंडारा डोंगराकडे जात असताना सदुमरेला बाबांचं भजन चाललं होतं. अगदी लांबून भजन ऐकलं. म्हटलं कोणाचं भजन एवढं सुंदर चाललेलं. भजन ऐकलं, गाडी वळवली, आत गेलो. आता मी पॅन्ट शर्टवरच होतो तेव्हा. मला वाटते बाबांनी मला पॅन्ट शर्टवर बघितलं असेल, तुम्ही बघितलं असेल पॅन्ट शर्टवर. भजन चाललेलं होतं. त्या संताजी महाराज जगणेड्यांचं मंदिर, सगळी संस्थेतले 4थ्या वर्षाचे विद्यार्थी आणि विना घेऊन बाबा. साक्षात बाबा म्हणजे तुकाराम महाराजसारखे दिसले. विठ्ठल 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 आणि बाबांचं जे भजन होतं ते कानावर पडलं. अग्नी माझी गेले अग्नी ओनी त्याची ठेले. सरळ चाली पण प्रासादिक चाली होत्या. काय उरले तयापन मागील ते नाम गुण. संतपर प्रकरण, त्याच्यामध्ये बाबांच्या गोड गोड चाली. आणि असं वाटलं बस भजनच ऐकायचं, दुसरं जीवनात काही करायचंच नाही. परिणाम झाला, लक्षात घ्या. अंतःकरणावर परिणाम झाला. आणि मग भजनाला जाऊ लागलो, बसू लागलो. 1-2 दिवस पाहिलं बाबांनी. पाहिल्यानंतर बाबांचा असा स्वभाव आहे, बरोबर हेरायचे बाबा. म्हटले साहेब उठा म्हणा म्हणे. मला भजन म्हणायला लावलं पॅन्ट शर्टवरच बाबांनी. तसं बाबांनी मला फार पक्के होते, हे पॅन्ट शर्ट वगैरे अजिबात चालत नव्हतं, परंतु काही बदल घडवायचा आहे. आणि मग भजन म्हटल्यानंतर भजन संपलं, खोलीत गेलो, बाबांच्या जवळ बसलो. म्हटले बा काय म्हटले, हे बाकीच्या नोकऱ्या करत बसून जीवन घालवण्यापेक्षा आपण देवाची नोकरी केली पाहिजे. म्हटलं बाबा आता कसं काय शक्य आहे, नोकरी आहे, असं आहे तसं आहे. हे सांगितलं. म्हटले काय आहे, जीवन कधी संपेल काय सांगता येत नाही. देवाची सेवा आपल्या जीवनात घडली पाहिजे. हे आमच्या भगिनी होत्या. त्यांना विचारलं बाबा असं असं म्हणतात. म्हटले बाबा बरोबर म्हणतात. विठ्ठल विठ्ठल तू नोकरी सोडून दे. आमच्या भगिनी म्हटल्या मी आहे तुला म्हणे. त्या पण ब्रह्मचारी होत्या, शिक्षक होत्या. तर मी तुला सांभाळील, संस्थेत 4 वर्ष काढ. मी म्हटलं मला जमणार नाही, एवढा त्याग वैराग्य. आता मी बाहेर फिरून आलो, 4 गावचं पाणी पिऊन आलो मी. अनेक प्रकारचे संस्कार झाले, अंतःकरण दूषित झाले.
ते बहिणीने सांगितलं काय नाही, संतांच्या सहवासात गेल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होतं. मग आळंदीत येऊ लागलो. आळंदीत आल्यानंतर भजनाची आवड होती बरं का. काही दिवस जुन्या संस्थेमध्ये आत भजन चालायचं, पण संस्थेत त्या पायरीवर बसून मी भजन ऐकलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, इतकी आवड होती. पायरीवर बसून जायचं कसं, पॅन्ट शर्ट घातलेलं आहे, आपल्याला कोण बोलवेल, कोण बसेल, पण तीव्र तळमळ असेल, संतांची कृपा असेल. आणि मग योगायोगाने पुढे 6 महिने रजा टाकली मी. आणि टाकल्यानंतर म्हटलं आता पहिले जमतोय का बघू आपल्याला. आणि मग सगळ्यांना भेटायचो मी, काय करायचं. बरीचशी मंडळी म्हणायची अहो नोकऱ्या मिळत नाहीत. 4 वर्षे झाल्यानंतर आम्ही नोकऱ्या करता प्रयत्न करतो, तुमची एवढी चांगलीच असलेली नोकरी आहे, तुम्ही कशा करता सोडता. तेव्हा मी शेवटी परमपूज्य गुरुवर्य प्रातस्मरणीय नथुसिंग बाबांच्याकडे गेलो. बाबांचा आमचा घरचा संबंध होता. नेहमी बाबा आमच्या घरी यायचे. बाबा काही लोक म्हणतात नोकरी सोडू नका, आणि गुरुवर्य बोधे बाबा म्हणतात नोकरी सोड. काय करू मी, मलाच कळेना म्हटलं. बाबांनी एक शब्द उच्चारला, म्हटले 100 मूर्ख काय म्हणतात यापेक्षा 100 आणा काय म्हणतोय बघ. विठ्ठल 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 नथुसिंग बाबा सुद्धा इतके मानत होते, मोठी मोठी मंडळी. मी असं ऐकलंय बरं का, परमपूज्य आदरणीय परमपूज्य गुरुवर्य दुंडा महाराज बाबांचा हात कधी कधी डोक्यावर घ्यायचे. विठ्ठल 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 मला काय आत्मस्तुती सांगायची नाही, वास्तविक पाहता आम्ही बोरीसारखे. आल्यानंतर बसल्यानंतर सुद्धा तुम्हाला विशेष वाटेल, मी मैगावकर धर्मशाळेत राहत होतो. कुठलेही संस्कार नाही, नामस्मरणाचे, चिंतनाचे, नियमाचे संस्कार नाही, उशिरा उठायची सवय. बाबा पाटे 5ला 4:30ला प्रदक्षिणेला निघाली की प्रदक्षिणेतून मैगावकर धर्मशाळेत यायची. त्या मैगावकर धर्मशाळेत यात्रेत गर्दी, विद्यार्थ्यांची आत झोपायची जागा ते आम्हाला तिकडं त्याच्यात झोपायला लावायचे झाडात, आणि बाकीचे सगळे ते धर्मशाळेवाले येऊन झोपायचे. बाबा शोधत शोधत तिकडे यायचे. आणि शोधले, आता तिथं अंधार सगळा, अंधारामध्ये बाबा यायचे, अंगावरचं काढायचे, मला पाहायचे आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायचे, उठवून जायचे. विठ्ठल 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 त्यांनी हाताला धरलं. काही ठीक आहे, मी भजन म्हणत होतो, पण ते गावाकडचं भजन वेगळं असतं. पण इथं कार्तिकीमध्ये आता या विद्यार्थ्यांना जे जे बाबांच्या सहवासात राहिली सगळ्या मंडळीला माहिती आहे. एखादा सामान्य विद्यार्थी जरी असेल, थोडंसं म्हणत असेल, तर बाबा त्याचा हात धरणार आणि त्याला कार्तिकीत मुख्य चाल म्हणायला लावणार. बाकीची मंडळी कुरकुर करता, अहो ते आत्ताच आलेलं पोरगण बाबा तुम्ही त्याला कशी काय पहिली चाल दिली. बाबांच्या पुढे बोलायचं कोणाचं टाप नव्हते. विठ्ठल विठ्ठल काय बाबा काय विश्वस्त होते का, बाबा काय अध्यापक होते का संस्थेमध्ये, कसल्याही प्रकारचं काय, पण बाबांचा सगळ्यात जास्त अधिकार आहे. बाबांनी जर एखादी गोष्ट काढली, हो आता म्हणजे आदराने आपली सगळी आदरी मंडळी आहेत. अध्यक्ष महाराज सुद्धा म्हणायचे बाबा बोललेत ना, मी काय बोलत नाही बाबा, बाबा वाक्यम प्रमाणम, आणि बाबा कोणाचं ऐकत नाहीत. विठ्ठल विठ्ठल 5ला कीर्तन म्हणजे 5लाच, आणि 5 ते 7 असेल तर 7 वाजले की मग किती मोठा बाबा असू द्या, बुवा असू द्या, हो बाबा सांगायचे. हो आणि मग ते बाबांना आवडत नसं. हो मला कितीतरी वेळा बाबा खवळले. ते कार्तिकेला मुक्ताबाईच्या फडावर कैवल्याचा पुतळा अभंग घेतला, मोठा अभंग. ते काय हौस असते सुरुवातीला आपली विद्वत्ता दाखवण्याची, आणि घेतला अभंग. मी अभंगही झाला, बाबांनी चाली म्हटल्या, पण कीर्तन संपल्यावर म्हटले एवढा अभंग मोठा घ्यायचा असतो का म्हणे इथं. विठ्ठल 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 कशा करता सांगतोय, आवर्जून हाताला धरून हेच कर म्हणणारे. हो तू काही करू नको, बाबा म्हणायचे अरे नको 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 बाबा, हे भजन कर, नामस्मरण कर, संस्थेत बस. हो आणि काही एखादी गोष्ट जर चुकली तर कानाला धरून सांगणारे, आग्रहाने सांगणारे. हो हो एकदाच मी फक्त दाढी केली होती बरं का,
बाबांच्या समोर गेलो तरी झाकत झाकत गेलो होतो, पण तरी बाबांनी पाहिलंच आणि बाबा मला बोललेच. म्हटले तुम्हाला शोभतं काय? म्हटले तुम्ही संस्थेत शिक्षक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला उलट आनंद झाला. सद्गुरू जोग महाराज एकदा फार मोठा समाज जमलेला होता नाशिकला आणि बंकट स्वामींना एक प्रमाण विचारलं कीर्तनात. महाराजांनी कीर्तन महाराजांचं बंकट स्वामींना आलं नाही. म्हणजे तिथं जोग महाराजांनी बंकट स्वामींना नुसता पाठ्या आहेस म्हणले, तुला प्रमाण आलं नाही याचा अर्थ कळत नाही तुला प्रमाणाचा. बोलले महाराज. कीर्तन संपल्यानंतर तिथले एक मोठे वकील, नामांकितलं वकील ते खोलीमध्ये गेले. म्हणले महाराज तुम्हाला बोलायचं आहे ना बोला, पण बंकट स्वामी म्हणजे काही सामान्य व्यक्ती आहे का? आज सगळा महाराष्ट्र ज्यांनी हलवलेला आहे असे बंकट स्वामी महाराजांना तुम्ही त्यांना एवढ्या समाजामध्ये पाठ्या म्हणता. ते जोग महाराज म्हटले तुम्ही मला शिकवू नका म्हणे, मी काय रस्त्यावरच्या माणसाला बोलत नाही, ते आमचे आहेत म्हणून आम्ही बोलतो. विठ्ठल विठ्ठल तसं बाबांनी आपल्याला आपलं म्हणलं हेच आपलं फार मोठं भाग्य आहे. हो, म्हणून संत शब्दाचा आपला एवढा विस्तार झाला. संतांनी सरता केलो, आम्हाला सरत केलं, आमचं जीवन पूर्ण केलं. परते करणारे भरपूर भेटतात, पण हाताला धरून हाती धरून या पावविले घरा. हाताला धरून पार देवापर्यंत नेऊन घेणारे बाबा होते. विठ्ठल 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 त्यावेळेस वाटायचं कसं काय आपल्याला शक्य आहे. हो, एक भजन झालं की लगेच आता ते त्रिकोणी माडीत भजन, ते झालं की हराळकळमध्ये भजन, हराळकळचं झालं की मला तिकडं रोकडं बाकडं जायचं. मी तर कधी कधी चुकून जायचो. हो, कंटाळा यायचा, पण बाबांना आणि बाबा अशा आग्राला हाताला धरून घेऊन जात होते. आम्ही एका दिंडीमध्ये बाबांच्याच दिंडीत मी चाललो काही दिवस, तर सकाळी उठून बाबा हाताला धरून काकड्याला घेऊन जायचे. म्हणून त्यांनी आपल्याला सरत केलं आहे. संतांनी सरता केलो. हो, आले संत पाय ठेवी ती मस्त, आले संत पाय ठेवी ती मस्त की, आले संत पाय ठेवी ती मस्त की, जीव बैलो की सरता केलो, जीव बैलो की सरता केलो, जीव बैलो की सरता केलो, जीव बैलो की सरता केलो. संतांनी आम्हाला सरत केलं, त्यांच्या कृपेच्या द्वारे त्यांनी सरत केलं. आणि कशाप्रमाणे सरत केलं त्याच्याकरता दृष्टांत सांगितला तो दुसऱ्या चरणामध्ये. गुणदोष याती न विचारी काही, 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 गुणदोष याती न विचारी काही. ठाव दिला पायी आपुलिया, ठाव दिला पायी आपुलिया, गुणदोष याती न विचारी काही, गुणदोष याती न विचारी काही. ठाव दिला पायी आपुलिया, ठाव दिला पायी आपुलिया, गुणदोष याती न विचारी काही, गुणदोष याती न विचारी काही. संतांनी आम्हाला सरत केलं. कसं केलं सरत त्याच्याकरता उत्तरार्धात बरं का, माझ्याकडून चुकून शब्द आला पुढच्या चरणामध्ये. उत्तरार्धात दृष्टांत दिला.
चंदनी ते बोरी व्यापी येली. संतांनी आम्हाला कसं सर्त केलं त्याच्याकरता चंदन आणि बोरीचं उदाहरण दिलं. म्हणजे संतांना जी उपमा दिली ती चंदनाची दिली आणि आपल्याला जी उपमा दिली ती कशाची दिली? बोरीची दिली. संतांना चंदनाची उपमा का दिली, आपल्याला बोरीची का दिली, याचा आपल्याला विचार थोडासा करता येतो, सादृश्याचा विचार. चंदन ज्याप्रमाणे त्याच्या सहवासात आलेली जी सगळी झाडं आहे त्यांना सुगंधित करतं. हो, काही मंडळी अशी असतात त्यांच्याकडे गुण नाही, सगळे दुर्गुणच. काहींच्याकडे गुण असतात पण ते दुसऱ्याला देत नाहीत बरं का. त्यांना जर म्हटलं तुम्ही एवढं चांगला पकवाज वाजवता आम्हाला शिकवा, ते तुला शिकवायला शिकलो का म्हणले मी, तुला शिकवायला मी गायन शिकलो आहे का, तुला शिकवायला मी प्रवचन शिकलो आहे का, अशी म्हणणारी मंडळी आहेत. काही मंडळी अशी असतात त्यांना द्यावंसं वाटतं पण देता येत नाही. आणि देण्याची सुद्धा एक कला आहे. विठाल 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 पण काही मंडळी असे असतात त्यांच्या सहवासात गेलं की त्यांचे गुण आपल्यात येतात. त्याच्यापैकी बाबा होते चंदनासारखे. चंदनाच्या वासे तरु चंदन झाले स्पर्शे. अमृतबुवाजी एक चाल म्हणायचे, सर्वांगी श्वास परितो उगला न राहे, उगला न राहे. सभोवती तरुवर चंदन करीतची जाये. धनी धाये त्याची भुक्ती न धाये, भुक्ती न धाये. तर ते बुवाजींचा आवाज, ते बुवाजींची चाल आपल्याला काय जशीची तशी म्हणता येणार नाही पण प्रयत्न करायचा आपला. त्यांच्या आवडीच्या काही चाली होत्या, फार सुंदर चाली. मी ते शताब्दीच्या निमित्ताने गुरुवारी कोरेकर बाबांनी भागवत कथा ठेवली होती, त्या निमित्ताने बरं का बुवाजींचा अधिकार काढला. विठाल विठाल विठाल. आणि बाबांच्यामुळे थोडाफार संबंध आला, थोर व्यक्ती सगळ्या. तेव्हा चंदन जो आहे तो सगळ्यांना सुगंधित करतो. चंदन परोपकाराकरता झिजतो. चंदन तापलेलं तेल जरी असले त्याला शीतळ करतो. सगळे गुण संतांच्या. हो, बाबांचं जीवन, बाबांच्या सहवासात कोणीही येऊ द्या, कसाही येऊ द्या. हो, संतांना चंदनाची उपमा दिली आणि आपल्याला कशाची दिली? बोरीची. हां, कारण बोरीमध्ये ना आपल्यात बरंच सादृश्य आहे. ज्ञानोबारायांनी रजोगुणी करता कसा असतो त्याच्याकरता बोरी घेतली. गोवी गेली या जवळी, झगटली अंग फाळी, फळे तरी आत पोळी, बोराठी जैशी. ज्ञानोबाराय म्हणतात, हो, तैसा काया म्हणे काया वाचा म्हणे पुढीला ते दुःख देत जाय. म्हणे वाचा काय पुढीला ते दुःख देत जाय. स्वार्थ न साधिता पाहे पराचे हित. आपल्या स्वार्थाकरता दुसऱ्याच्या हिताचा अजिबात विचार करत नाहीत बोरीसारखी माणसं. बोरी असते तिला दोन काटे असतात, एक सरळ काटा आणि एक असा वाकडा असतो. वाकडा काटा जो आहे ना तो वडून धरतो आणि सरळ काटा इंजेक्शन करतो. ते सामान्य संसारी माणसं आहेत ना त्यांच्याकडे दोन काटे बरं का, एक ममतेचा काटा आणि एक अहंकाराचा काटा. ममतेचा काटा अशी दोस्ती निर्माण करतो, प्रेम निर्माण करतो, आसक्ती निर्माण करतो. आणि जवळ गेलं की अहंकाराचा टोचत राहतो. मग कोणाशी दोस्ती करू नये, कोणाशी दुश्मनी करू नये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्वांच्यावर प्रेम करावं पण आसक्ती कुठेही नको. आपल्यासारखी बोरीची सारखी माणसं कितीतरी बोरी बाबांच्या जीवनात आल्या आणि चंदन होऊन गेल्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यांना त्रास देण्याकरता आलेली लोक असतील पण त्यांच्या सहवासात आल्यानंतर ते सुद्धा संत होऊन गेले, साधू होऊन गेले. या चातुर्मासामध्ये किती चातुर्मास झाले बाबांचे, किती साधक घडले बाबांच्या सहवासामध्ये. अगदी कशा कशा प्रकारचे आले. आज ते भागवतकार आहेत, रामायणाचार्य आहेत, मोठी मोठी मंडळी झालेली आहेत. अगदी आमच्यासारख्या सुद्धा बोरीसारखं जीवन, पण बाबांनी आमचं जीवन सगळ्यांचं सुगंधी केलं. म्हणून चंदनी ते बोरी व्यापी येली. पण बोरीमध्ये सुद्धा न्यूनता आहे.
बोरी सगळ्या झाडांना सुगंधित करते पण 2 झाडं सोडते. बोरी सुगंधित करते पण चंदन नाही करत. आपलं चंदन बोरीला सुगंधित करतो पण चंदन नाही करत. आणि 2 झाडांना सोडतो, केळी आणि वेळू. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, चंदन जो आहे तिथे ना बऱ्याच वेळेला चंदनाच्या बुडाला साप असतात. चंदनाचे बुड सर्पी जैसे, चंदनाजवळ गेलं की ते भलते फुस करतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराजांना चंदनाचा दृष्टांत कमी वाटला. चंदनापेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ आहेत हे सांगण्याकरता दुसरं चरण, गुण दोष याती न विचारी. काही संत गुण विचारात घेत नाही, दोष विचारात घेत नाही. आपल्याला काय सवय लागलेली आहे दोष बघायची. काही मंडळी नुसते गुणवानाला बघतात, दोष असलेल्या माणसाला अजिबात उभं राहू देत नाही. काही मंडळींना नुसता दोषच पाहायची सवय लागली आहे. आणि दोष पाहायचा आणि त्याला सोडून द्यायचं, गुण पाहायचा आणि गुणवानाला जवळ करायचं. पण संतांच्याकडे तैसे विठ्ठल 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 पुजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जायचे, तोषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. तैसे पुढीलाचे दोष आपल्या दृष्टी चोख करून घाली अवलोक तयावरी. वास्तविक पाहताय गुणदोष काय. श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंदात हा विषय आला आहे. गुणदोषाचा विचार करत असताना भगवान म्हणतात, गुणदोषोर दृशीर दोषा गुणस्तु उभय वर्जिता. दोष पाहणं जसं वाईट आहे तसं गुण पाहणं सुद्धा वाईटच आहे. मग खरा गुण कोणता आहे. गुणस्तु उभय वर्जिता, हा गुणदोष रहित होणं हा खरा गुण आहे. विठ्ठल नारद महर्षींचं वर्णन व्यास महर्षींनी केलं आहे. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, हाती न धरी आणा. ते तिथं पुढं 1-2 वया फार सुंदर आल्या. हे म्हणतात, तो व्यास देखुनी सज्ञान, उपदेशिले ब्रह्मज्ञान, ध्रुव बाळक अज्ञान म्हणून जाणूपेक्षी. ध्रुव अज्ञानी आहे, लहान आहे, बाळक आहे, हा दोष बघितला नाही. आणि व्यास महर्षी खूप मोठा आहे, सज्ञानी, म्हणून त्याला उपदेश करायचा आणि ह्याला उपेक्षा करायची असं तुम्ही केलं नाही. गुणदोष संत पाहत नाही, उलट दोषी लोकांना सुद्धा जवळ घेतात आणि त्यांचा उद्धार करतात. आता आपल्या संस्थेची परंपरा अशीच आहे. आम्ही अनेक वेळेला बाबांना म्हणत असतो, कुरेकर बाबांना आपल्या, बाबा आता एवढे नापास झाले, पुढच्या वर्गात गर्दी कशा करता. बाबा म्हणतात, नापास करायचंच नाही, जाऊ द्या पुढच्या वर्गात. नापास केलं तर ते कुठंतरी जाईल, काहीतरी करील, त्यापेक्षा इथं नामस्मरण करील, चिंतन करील. आणि बाबांचा एक शब्द असतो, आता लॉकडाऊनमध्ये वारीला काही विद्यार्थी जायचे, म्हटले ह्याच्यामध्ये पहिल्या नंबरचे किती आहेत सांगा बरं. यांना काहीच येत नाही ना, हे चांगले उपयोगाला येतात. विठ्ठल 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 काही येत नाही तोही एखादा महात्मा होऊ शकतो. मग याचा अर्थ काहीच येऊ द्यायचं नाही असं नाही बरं का. आपण अभ्यासच करायचा नाही असं नाही. आपण तर पूर्ण प्रयत्न करायचा, 100% प्रयत्न करायचा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचा. पण एवढं करून जर आलं नाही, आम्ही तर सांगत असतो, ठीक आहे तुम्ही नामस्मरण करा, चिंतन करा, अहो सेवा करा. सेवेने जेवढं लवकर आपण पुढे जाऊ तेवढं शब्दज्ञानाने जाऊच सांगता येत नाही. सेवेने एखाद्या महात्म्याची जर कृपा झाली बाबांसारख्या, तर काही ज्याला येत नाही तो सुद्धा मोठा संत होऊ शकतो. बाबांच्याकडे शब्दज्ञान कधी मिरवलं नाही बाबांनी. अभ्यासाचा सुद्धा बाबा जास्त आग्रह धरत नव्हते, करा म्हणायचे, पण सेवा आणि भजन ह्याच्यावर बाबाचा फार जोर होता. विठ्ठल विठ्ठल गुणदोष याती. कधी संत कोणाची कधी जात पाहत नाही. जात पाहत असतील तर ते संत नाहीत, लक्षात घ्या. मोठ्या मोठ्या लोकांच्या मनातून जी जात नाही तिला म्हणायचं जात. पण आपल्या संस्थेची परंपरा आहे, ह्याच्यात कधी कोणाला जात विचारली जात नाही. सद्गुरू जोग महाराजांनी संस्था काढली, काही लोकांनी विरोध केला. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं नाही, माझ्याकडे जो आला तो पवित्र आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
आपले कीर्तनकार झाले सगळीकडे, ज्या ठिकाणी सर्व समाजातले कीर्तनकार, बहुजन समाजातले कीर्तनकार, सर्वांच्या हातामध्ये त्या ठिकाणी आता ज्ञानेश्वरी आहे. एवढा ज्ञानेश्वरीचा प्रचार झाला. लक्षात घ्या, अजूनही वेद शिकण्याचा अधिकार आपल्याला नाही. विठ्ठल 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 ते शासनाने दिलाय, पण कोणी शिकवतंय का? ते अष्टादशामध्ये ते कैलास आश्रमाचे मोठे पीठाधीश्वर आले होते, विद्यानंद गिरीजी महाराज. एक आळंदीतला एक महात्मा होता. ते म्हणले आप इनको क्यों वेद नाही पडत. ते 5000 पोरं बसलेली होते. ते एकदम अंतकरण त्यांचं भरून आलो. ते म्हटले जन्म गेला आमचा शिकवण्यामध्ये. पुढं 10-5 संन्यासी बसलेले असतात म्हणजे कैलास आश्रममध्ये. एवढा मोठा आश्रम जिथे विवेकानंद शिकले. काय आळंदीचं वैभव म्हटले. 5000 छात्र दिखते, सब चोटी वाले टोपी वाले. विठ्ठल 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 एका मोठ्या महात्म्यानं त्यांनी बोलून सांगितलं इनको वेद पडाव. सद्गुरू जोग महाराजांचे उपकार आहेत, लक्षात घ्या आपल्यावर. म्हणून आपल्या हातात ज्ञानेश्वरी आली. गुरुवरी बोधेबाबांचे आपल्यावर सगळ्यावर उपकार आहेत, म्हणून ही दिशा आपल्या सगळ्यांना मिळाली. आणि ठाव दिला पायी आपुलिया आपल्या स्वरूपकार त्यांनी केलं. हे का करू शकतात? शेवटचं चरण. तुका म्हणे आले समर्थाचे मन, तुका म्हणे आले समर्थाचे मन, म्हणे आले समर्थाचे मन, समर्थाचे मन, तुका म्हणे आले 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 समर्थाचे मन. हरी होय रंगच्याचा, हरी होय रंगच्याचा, गुण दोष याती न विचारी काही, गुण दोष याती न विचारी काही. हरी होय रंगच्याचा, रंगच्याचा, गुण दोष याती, गुण दोष याती. सावधीला पायी आपुलिया, बाबांच्याबद्दल थोडं जेवढं सांगावं तेवढं थोडंच आहे. खरं तर बाबांचं चरित्र प्रकाशित व्हायला पाहिजे. बाबांच्या सहवासातली जी काही मंडळी असतील सगळ्यांनी येऊन, कारण बाबांचं चरित्र खरोखर साधकांना
आदर्शभूत जीवन जगण्याकरता, साधना करण्याकरता आदर्शभूत असं चरित्र बाबांचं आहे. तुका म्हणे आले समर्थ. बाबा समर्थ होते, त्यांच्याकडे शक्ती होती, कृपाशक्ती त्यांच्याकडे होते. म्हणून एखादा सामान्य जरी साधक असला त्यांच्या सहवासात आला, त्यांनी फक्त खांद्यावरून हात फिरवला, हो, त्यांनी कृपादृष्टीने पाहिलं, आम्ही अनुभव घेतला. आपल्याला कधी न म्हणता येणारी चाल, पण बाबांनी मन म्हटलं, नुसतं बघितलं आपल्याकडं कृपादृष्टीने, आपल्याला चाल, आपल्यालाच आश्चर्य वाटायचं की आपल्याला कधी चाल म्हणता येणार नाही, कशी काय आपण म्हटली. बाबांनी पाहिलं होतं. विठ्ठल विठ्ठल. सामान्य सामान्य असणारे पण चांगले होतात. आम्ही पाहतो, आमचा अनुभव आहे. काही संस्कृती येत नाही, काही काही विद्यार्थ्यांना अजिबात संस्कृत येत नाही. पूर्ण दोन्ही पुस्तकं झाली तरी राम म्हणताच येत नाही. आता माझ्याकडे जवळजवळ 100 विद्यार्थी आहेत पहिल्या वर्षाला, दुसऱ्या तुकडीत 80 आहेत. पण बरेच असतील, 10-20 तरी असे असतील की नाही त्यांना राम म्हणता येत. बरेचसे विद्यार्थी होते. एक विद्यार्थी तर असा होता, अजिबात संस्कृत म्हणताच येत नव्हता. मन म्हणलं ना, मन राम शब्द मला नाही येत. 4थ्या वर्षात त्याला कीर्तनात पहिला नंबर आला. विठ्ठल 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 विठ्ठल. तुमच्या वाटलं होता. हां, आता राजू महाराजांना सुद्धा काही जमत नव्हतं. मला तर वाटत नव्हतं राजू महाराज ज्ञानेश्वरी पाठ करतील म्हणून. पण संतांचा सहवास, बाबांचा सहवास, मी तर एकदम असं राजू महाराजांशी कधीच नीट बोललो नाही 4 वर्षात. विचारा राजू महाराज, सतत खवळूनच बोलत होतो राजू महाराज. पण खवळण्याचा उद्देश हाच होता की तुम्ही शिका काहीतरी, पण जरी शिकले नाही तरी काहीतरी पुढे सेवा करतात. आपापल्या परीने त्या ठिकाणी कोणी ज्ञानेश्वरी पाठ करतो, कोणी गाथा पाठ करतं. तेव्हा बाबांच्याकडे ही शक्ती होती. त्यांच्या कृपेने भजन शिकत होती मुलं. त्यांच्या बाबांना जर आपण म्हटलं, बाबा हे आता एवढा मोठा चातुर्मास चालतो, याचं काय नियोजन आपण काय नाही म्हणे, पांडुरंग बसलाय ना, विठ्ठल 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 उठून पंक्ती येत होत्या. बरं, बाबा काय असे फिरत नव्हते प्रवचन करायला, कीर्तन करायला. गेले की द्या आम्हाला पंक्ती, काही नाही. कधी कोणाला बोलले नाही बाबा, पण शक्ती होती. बाबांच्या सहवासात असलेली मंडळी, आमचे आदरणीय शिवाजी महाराज आहेत, अगदी बाबांचे सगळे नियम पाळणारी मंडळी. आदरणीय आमचे दादा आहेत. शिक्षणाच्या बाबतीत त्यांचा तुम्ही काही जास्त बघू नका, पण त्यांची सेवा बघा. मोठ्या मोठ्या माणसाला सुद्धा लाजवेल असे साधक सांभाळतात, सेवा करतात. आमचे आदरणीय गुरुवर्य कदम माऊली आहेत. बाबांचे सगळे नियम जसेचे तसे पाळतात. विठ्ठल विठ्ठल म्हणजे ही सगळी मंडळी घडली. आजही निष्ठा पाठांतराच्या विषयी. वास्तविक पाहता बाबांच्यामुळे एवढी गाथापाठ करणारी, ज्ञानेश्वर पाठ करणारे विद्यार्थी झाले. माझा आग्रह नसतो जास्त, माझा आग्रह असतो समजून घ्या जास्त. आता सुद्धा माऊलींचं आमचं कधी कधी भांडण होतं. मला पाठांतराचा पाठ दिला की मी पोरांना अर्थ सांगत बसतो, चाली सांगत बसतो. माऊली खवळतात, नाही तुम्ही अर्थ कशाला सांगत बसता, चाली कशाला सांगत बसता, पाठांतर करून घ्या ना. विठ्ठल विठ्ठल मी त्यांना आपलं रागून म्हणतो, अहो त्यांना कळलं तर ते पाठ करतील नीट. पण पाठांतर सुद्धा महत्त्वाचं लक्षात घ्या. काही न कळता सुद्धा पाठ करणं, कळून तर कोणी पाठ करील हो. तर मी तर ज्ञानेश्वरीची पारायणे काहीच केली नाही. रोज सांगावी लागते अर्थ, ते म्हणून ज्ञानेश्वरी घोकून माझ्या पाठ झाल्या काही ओव्या. पण काही माहिती नसताना, अक्षराची ओळख नसताना सुद्धा बाबांच्या सांगण्यावरून अनेक साधकांनी डोंगरावर जाऊन गाथा ज्ञानेश्वरी पाठ केली. आणि आजही माऊलींच्या प्रेरणेने, ती बाबांची प्रेरणा म्हणजे माऊलींचीच प्रेरणा जास्त आहे. पाठांतरवाले साधक घडतात आणि त्याला कारण केवळ ती बाबांची कृपा. म्हणून तुका म्हणे आले समर्थ, करतुम अकर्तुम अन्यथा करतुम. शक्ती बाबांची होती. तरी होय राना रंक त्याचा, रंक असलेला जीव, सुखाकरता इकडे तिकडे फिरणारा जीव, परंतु संतांच्या सहवासात गेला तर तो काया म्हणे वाचा, सेवक होईल याचा, तो स्वानंद साम्राज्याचा राजा होतो जीव आनंदाचा. त्याला बाकीचं दुसरीकडे कुठं जावं लागत नाही. आनंदाकरता, सुखाकरता
म्हणून असे संत असणारे गुरुवरी आपल्या सर्वांचेच गुरुवरी असणारे बाबा